नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं अनु रंगोली या चॅनलवरती. तर रोजच्या प्रमाणे आजच्या व्हिडिओमध्ये आपण एकूण 6 रांगोळी काढणार आहोत. अगदी सुंदर आणि तुम्हाला आवडतील अशाच रांगोळी आहेत. अगदी छोट्या आणि रेखीव रांगोळी आहेत. चला तर मग काढूयात आपण. तर इथे बघा, आपण आता आषाढ महिना सुरुवात झालेला आहे. यामध्ये विठुरायांचा गजर हा होतोच. त्यानिमित्ताने आपण पहिली रांगोळी ही विठुरायांची काढूयात. तर हे बघा, आपण अगदी गोलाकार आणि थोडासा खाली निमुळता भाग घ्यायचा आहे, जेणेकरून पांडुरंगाचा जो गंध आहे त्या पद्धतीने आपल्याला ही रांगोळी काढायची आहे. अगदी सोपी आहे, कुणालाही काढता येईल या पद्धतीचीच आहे. आपण त्याला काही एवढं डेकोरेट केलेलं नाही, कारण आपल्याला एकदम सिंपल आणि झटपट होणाऱ्या रांगोळी काढायच्या आहेत. तर हे बघा, इथे आपण असा थोडा ऑरेंज नाही आहे, आंबा कलर आहे आणि येलो कलर आहे. आणि त्यामध्ये आपण बुक्याचा कलर म्हणजेच काळा कलर हा सुद्धा आपण एक डॉट दिलेला आहे. आणि साईडला 2 अशा लहान मोठ्या पांढऱ्या रांगोळीच्या रेषा दिलेल्या आहेत आणि लाल रांगोळीचे आपण 3 डॉट्स देऊन प्रेस केलेले आहेत. तर ही अगदी साधी सोपी आपली विठुरायांची पहिली रांगोळी झालेली आहे मैत्रिणींनो. कशी वाटली तुम्हाला? अगदी सोप्या पद्धतीने मी दाखवायचा प्रयत्न केलेला आहे तुम्हाला. तर आपण आता इथे दुसरी रांगोळी काढूयात. तर इथे मी अशा 2 लाईन देऊन घेतल्यात आणि त्यावरती आपल्याला या पद्धतीने चौकोन म्हणा किंवा या पद्धतीचे थोडे लांब आकारामध्ये चौकोन म्हणले तरी चालेल, या पद्धतीने काढलेत. आणि दोन्ही साईडला आपण असे तुरे काढून घेतलेले आहेत. ही पण खूप सोपी रांगोळी आहे आणि नक्कीच तुम्हाला आजच्या रांगोळी खूप आवडतील आणि काढायलासुद्धा सोप्या आहेत आणि दिसायला एकदमच सुंदर आहेत. तर हे बघा, आपण दोन्ही साईडला लाल आणि पिवळ्या रांगोळीने एक डॉट दिला आहे आणि खालच्या साईडला आपण पिवळ्या रांगोळीचे 2 डॉट्स दिलेत आणि वरच्या साईडला लाल रांगोळीचे दिलेत आणि बाजूला एक तुरा काढला आहे. अगदी न रांगोळी काढणाऱ्या ताई असतील त्यांनासुद्धा या रांगोळी काढता येतील. या पद्धतीच्याच मी रांगोळी अगदी साध्या सोप्या आणि प्रत्येकीला काढता येतील या पद्धतीच्याच रांगोळी मी तुमच्यासाठी घेऊन येत असते मैत्रिणींनो. हे बघा, किती साधी सोपी सिंपल आणि दिसायला किती सुंदर दिसते रांगोळी. तर आपण आता इथे तिसरी रांगोळी काढूयात. तर आपण 4 ठिपक्यांच्या 2 लाईन द्यायच्यात आणि अशी आपल्याला 2-2 डॉट्स द्यायचे आहेत. ज्या पद्धतीने प्लसचं साईन तयार होतं त्या पद्धतीच्या आपल्याला अशा लाईन द्यायच्या आहेत. आडव्या 2 आणि उभ्या 2. आणि आता जे 4 त्रिकोण तयार झालेत या पद्धतीचे ते जॉईंट करायचे आहेत आणि यामध्ये आपण लाल आणि पिवळा रंग देणार आहोत. आणि जी मध्ये आपल्याला अशा 2-2 लाईन मारून घ्यायच्या आहेत. जो गॅप आहे त्या चारही साईडने आपल्याला सेम अंतराच्या 2-2 लाईन द्यायच्या आहेत. तर इथे बघा, ही लाईन त्रिकोणाच्या वरती आणून आपल्याला इकडच्या साईडला अशी जॉईंट करायची आहे. बघा, तुम्हाला अगदी साध्या सोप्या पद्धतीने हे बघा, फक्त त्या त्रिकोणाच्या वरती आपल्याला थोडासा वरती निमुळता भाग घ्यायचा आहे या पद्धतीने. तर चारही साईडनी सेमच अशी दिसायला खूपच सुंदर आहे आणि काढायलाही सोपीच रांगोळी आहे. तर सेम दुसऱ्यासुद्धा लाईन आहेत, ते सुद्धा आपल्याला याच पद्धतीने आपल्याला जॉईंट करायच्या आहेत. तर ही रांगोळी आपण जेवढी मोठी आपल्याला करायला पाहिजे तेवढी मोठी आपल्याला करता येते, पण आपण खूप मोठी नाही करणार. फक्त या 2च लाईन आपण अशा जॉईंट करणार आहोत. हे बघा, किती सुंदर आपली रांगोळी तयार झालेली आहे आणि अगदी सोपी आहे. आपण खूप अवघड भाग हा याच्यामध्ये दाखवलेला नाही किंवा काढलेला सुद्धा नाही. फक्त आपल्याला 2च लाईन अशा जॉईंट करायच्या. त्यामुळे रांगोळी आपली खूप सोपी आणि खूप सुंदर रांगोळी दिसते मैत्रिणींनो. नक्कीच तुम्ही ही रांगोळी दारामध्ये काढून पहा आणि आजच्या रांगोळी कशा वाटल्या हे मला कळवायला विसरू नका. तर हे बघा, आपण दोन्ही साईडनी लाल आणि पिवळा रंग दिलेला आहे त्या त्रिकोणामध्ये आणि जो मध्ये चौकोन तयार झालेला आहे तिथे आपण हिरव्या रांगोळीचा असा मोठा असा डॉट्स देऊयात. आणि वरती जे आपण स्वस्तिकच्या जशा पाकळ्यांचा आकार तयार झालेला आहे त्यावरती पांढऱ्या रांगोळीचे डॉट्स देऊयात. हे बघा, या पद्धतीने खूपच सोपी आणि दिसायला सुंदर आजच्या भागातली खूप मला ही रांगोळी मस्त वाटली. काढायला तेवढीच सोपी आहे आणि दिसायला तेवढीच गोड आहे रांगोळी. मैत्रिणींनो, तुम्हाला कशा वाटल्या हे नक्कीच सांगा. तर इथे आपण पुढची रांगोळी काढूयात. इथे बघा, आपण 3 ते 2 असे डॉट्स दिलेले आहेत आणि आपल्याला ह्या अशा लाईनसुद्धा देऊन घ्यायच्या आहेत आणि नंतर ह्या जॉईंट करायच्या आहेत 2-2 लाईन. तर आपल्याला 3 त्रिकोण तयार होतील इथे या पद्धतीने. आणि मध्ये जो गॅप आहे त्यावरून आपल्याला अशी वरच्या साईडला पाकळी तयार करायची आहे तिन्ही साईडनी.
अशा पद्धतीच्या. आणि आपण असे डॉट्स देणार आहोत. ज्या पद्धतीने आपण पाकळी काढली त्याच डायरेक्शनने आपल्याला लाल, पिवळा आणि निळ्या रंगाचे मी असे 4-4 डॉट्स दिलेले आहेत इथे. आणि वरच्या साईडला आपण एक एक अशी लाईन देऊयात आणि त्यावरती एक डॉट्स देऊयात. मध्ये सुद्धा लाईन देऊयात आणि प्रेस करूयात त्या छोट्या डॉट्सला. तर आपल्याला अशी या पद्धतीची एक एक लाईन द्यायची आहे आणि तिथे सुद्धा डॉट्स द्यायचा आहे एक. तर ही सुद्धा अगदी सोपी आणि सुंदरशी रांगोळी आपली तयार झालेली आहे मैत्रिणींनो. तर इथे आपण पुढची रांगोळी काढूयात. एक डॉट्स दिलाय आणि प्रेस करून सुद्धा घेतले आणि दोन्ही साईडने आपल्याला डबल पाकळीची ही दोन्ही साईडला एक एक पाकळी काढून घ्यायची आहे. आणि साईडला आपल्याला 2 लाईन देऊन घ्यायच्या आहेत, एक लहान आणि एक मोठी, दोन्ही साईडने सेम. आणि यावरती आपण लाल रांगोळीच्या डॉट्स देऊयात आणि साईडला आपल्याला अशाच लाईन देऊन घ्यायच्या आहेत या पद्धतीच्या 2 आणि त्यावरती एक लहान आणि एक मोठा असा आपल्याला डॉट्स द्यायचा आहे, दोन्ही साईडनी सेम. मैत्रिणींनो, नवीन असाल आणि आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच आत्ता सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे तुम्हाला रोज रोज रांगोळी पाहायला मिळतील. तर आपला व्हिडिओ रोज रात्री 8:30 ते 9च्या दरम्यान मी अपलोड करत असते. तर त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला 5, 6, 7 अशा रांगोळी पाहायला मिळतील. तुम्हालाही रांगोळी काढायला आवडत असतील, पाहायला आवडत असतील तर जरूर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या मैत्रिणींशी आपला व्हिडिओसुद्धा शेअर करत चला. आणि तुम्हाला रांगोळी कशा वाटल्या हे कमेंट करून सांगायला विसरू नका मैत्रिणींनो. तर हे बघा, आपला लाल पिवळा रंग वापरून सुंदरशी आपली छोटीशी रांगोळी तयार आहे इथे. तर आपली पुढची म्हणजेच 6वी रांगोळी आपण शेवटची काढतो इथे. तर मी लाल आणि पिवळ्या रांगोळीचे अशा लाईनला दोन्ही साईडला असे आपण पाकळ्या काढून घ्यायच्या आहेत, एक डाव्या साईडला आणि एक उजव्या साईडला. आणि त्यावरती आपल्याला अशा 3-3 लाईन द्यायच्या आहेत. पहिली लहान, त्यानंतर थोडी मोठी आणि त्यानंतर त्यापेक्षाही मोठी. आणि त्यावरती सुद्धा आपण एक मोठा आणि एक छोटा असे डॉट्स देणार आहोत. ही रांगोळी खूप सोपी आहे आणि दिसायला खूपच नाजूक आणि सुंदर रांगोळी आहे मैत्रिणींनो. ज्यांना कुणाला जास्त आकार काढता येत नसेल, हात वळत नसेल, त्यांच्यासाठी अशा रांगोळी खूप सोप्या जातात त्यांना काढायला आणि दिसायलासुद्धा खूप सुंदर दिसतं. आपलं अंगण, देवघर असू देत किंवा उंबरवट्याच्या साईडला असू देत रांगोळी काढायला. जरूर ज्यांना रांगोळी जमत नाहीत त्यांनी ही रांगोळी नक्कीच ट्राय करा. तर आजच्या रांगोळी कशा वाटल्या हे जरूर कळवा आणि उद्या भेटूयात नवीन रांगोळीसह. तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद.